मी अश्विनी साई सोमसेष्ट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. परवा आलो होतो, यात्रा भरली नव्हती, पोरांची हाऊस काय पिटलेली नाही. म्हटलं आज यात्रा फायनली दाखवावं, तर जाऊ गेली पुढं. आम्ही राहिलोय मागं. आणि आज रथसप्तमी आणि रथसप्तमीच्या यात्रेचा खूप भर असतो, महत्त्व असतो आजच्या दिवशी यात्रेला सांगोल्याची. आणि बरेच पाळणे चालू आहेत, बरेच पाळणे बंद आहेत. पूर्ण भरली असणार. आज गाड्यांची तोबा गर्दी आहे सगळीकडे. तर आम्ही परवासारखं शेवटूनच चाललोय. समोरून जिथून एंट्री आहे ना तिथून नाही, मागूनच चाललोय. तिथं आम्ही शेवट जातोय, जिथं सगळी पहिला जाते. आज काय जरी झालं, आज यात्रा पूर्ण फिरायची. काय हो कुठं असं नाही काय होतंय. लावा गाडी, आज लावायला जागा नाही, इतकी आज गर्दी आहे. पुढं येतं कसं लावतंय बघा. हा चला, तर आज कोण कोण गाववाले भेटते बघू, कारण की आज बरेच गाववाले भेटणार आहेत, कारण की आजच्या दिवशी सगळेच येतात. सईपरीच्या मैत्रिणी बघू कोण कोण भेटते. चला, नाही बाई, मला जसं होईल मी तसं चालणार. चला तुम्ही चला सावकाश. असतील की पुढं गेले असते तिकडे. चला लागते, आज गर्दी भरपूर आहे, पार्किंगला जागा नाही. आणि विशेष म्हणजे जिथून बाहेर निघतो ना तिथून आम्ही चाललोय आतमध्ये. आज भरपूर गर्दी आहे. तुला गर्दीच लागते की काय करायचं, सुटसुटी नको वाटतंय. चल काय बाई, काय आवडते यात्रा काय माहिती. चला तर चला हा चला. काय गर्दी पैसे तुला घेऊन करायचंय. हा होय होय, ही खेळ फसवणूक खेळ आहे. नाही रे बाबा, आता नाही. नियम तर असे आहेत की येतच नाही. कुठली बाई आले, कुठले परीचे मॅडम दिसल्या. परीचे मॅडम, ठीक आहे, परीचे मॅडम आहे म्हणे. जेव्हा आम्ही 2 दिवसापूर्वी आलो होतो का नाही, त्यावेळेस जास्त गर्दी नव्हती आणि पोरींची ओरड होती की आई गर्दी नाही गर्दी नाही. पण आता असं वाटायला लागलंय की त्या दिवशी गर्दी नव्हती. आणि थोडी का होईना खरेदी म्हणजे मनसोक्त आवडीचे पोरींचे जे काही साहित्य असेल ते घेता आलेले. तर इथं आम्ही जावा एकत्र आलेलो आहेत. तर कधी गप्पा मारल्या की नाही गावात, तशा आमच्या गप्पा चालू आहेत. तर पोरांना कशा कशात बसवायचं हे चालू होतं. इतकी एक्साइटेड होते पोरं, काय सांगू. भूत बंगला बघायचंय म्हणत होते पोरं. मला चल म्हणत होते. बरं झालं मी गेले नाही, कारण तुम्हाला सांगते, मी आणि आशाताई नुकतंच तिकीटच काढत होतोय. पुरी आत पटकन गेल्या बी आल्या बी. काय बघितलंय देव जाणो. म्हणजे यात्रेमध्ये किती पैसे फाडायचं काम आहे बघा. एक तर आपल्याला माहिती नसतं ह्याच्यामध्ये नक्की काय असतं. मला वाटतं किमान एक 10 मिनिटं तरी पोरं जाऊन काय तरी बघून येतील. तर काही सुद्धा त्यात नव्हतं. सई परी बोलले, फक्त थोडंसं भीती दाखवली, झालं संपलं. मी अजून तिकिटाचे चिल्लरचे पैसे सुद्धा त्या दादाकडनं घेतलं नाही, तर पोरी बाहेर आल्या. पण असो, एक प्रकारचा अनुभव. म्हणजे नेक्स्ट टाइम तर त्यात बस, म्हणजे आपण जात नाही ना आवर्जून बघायला, तसा पण एक अनुभव आलाच पाहिजे. पण मला थोडंसं ना नवलच वाटलं. आणि जसं आतमध्ये आम्ही फिरत होतो ना तसं खूप गर्दी. तर आम्ही जिथं म्हणजे साहित्य वगैरे जे दुकानं वगैरे स्टॉल आहेत तिथं जाण्याऐवजी आधी जे काही पाळणे वगैरे आहेत ना तेथेच आलो. कारण परवा सईपरीच्या सोबत पण कोण नव्हतं, त्यामुळं आम्ही पाळण्यात बसवलं नव्हतं. कसं तरी हे ना रेल्वेत का होणं बसले होते. पण आज माझी पुतणी पण सोबत होती, त्यामुळे त्यांना थोडंसं धाडस आलं सईपरींना. आणि इतकं धुरळा फुपाटा, इतकी गर्दी होती ना, मला तर कसं बसं ह्यातनं चालवून कसं नाही हे कळत होतं. आणि विशेष म्हणजे म्हणतात की एकाच यात्रेमध्ये आज असं बरंच वाटत होते. सईपरी जातानाच म्हणत होते
की आई आज कोण कोण भेटते बघू. तसं जर बघायला गेले सई परीचे 2-3 शिक्षका दिसले होते. का माहिती आता शाळेत तर दबाव असतोच असतो. पण बाहेर गेल्यानंतर कसला दबाव देव जाणो. ते पण एन्जॉय करायला आलेले असतात त्यांच्या लेकरा-बाळाबरोबर. हे पण आलं असतात आपल्या आई-बाबाबरोबर. तरी पण त्यांना सारखं मागे-पुढे आई माझी बाई बघतात का, बाई बघतात का, असं त्यांचं चालू होतं. सुरुवातीला आकाश पाळण्याकडे आलो. आकाश पाळण्यात मला तर इतकं धड छाती करत होती ना, कारण की सई थोडीशी स्ट्राँग तर आहे. परी छोटी आहे ना, ती बसेल का धरून? कारण की जसं आकाश पाळणा वर जाईल ना, तसं अगदी पोटात वारं शिरतं. कारण पूर्ण यात्रा तर दिसते. सांगोला सिटीवरून दिसते. इतकं जबरदस्त सीन असतो तो. आज बहिणीचा माझ्या फोन आलता हातेच्या. सहज बोलता विषय निघाला, की "बाई तू गेली होतीस का यात्रेला?" ती बोलली, "मी रात्रीच गेले." हे बघा, असं जग इतकं म्हणजे मोठं आहे का काय यात्रा. एवढ्या यात्रेमध्ये माझी आणि बहिणीची चुकामुक झाली. फक्त एकमेकांना जर फोन केला असता ना, ती पण आमच्यामध्ये जॉईन झाली असती तर खरंच खूप बरं वाटलं. विशेष म्हणजे ज्या जागेवरती आम्ही थांबलो होतो ना, त्याच ठिकाणी त्यांचे ना 2-3 तास गेले. जसं की बघा, माझ्या बहिणीच्या मुलाला पण खूप आवडतं. एकटा तर एकटाच बसतो, पण सगळ्या पाळण्यात बसतो. तर असो काही हरकत नाही. परत बघू आता पुढच्या वेळेस एकमेकींना फोन करून विचारत जावं म्हटलं तिला, की "तू आली का? मी आली." म्हणजे एकमेकींची गाठभेट पण पडते आणि 1-2 सबस्क्रायबर पण भेटले होते. खूप छान वाटलं यात्रेमध्ये, पण बहीणच भेटली नाही. तर आकाश पाळणा झाला. त्याच्यानंतर बघा कसला फिरता पाळणा म्हणे. तर त्यात पण मुलींना बसायचं होतं. परत ह्या ड्रॅगनमध्ये आणि ह्या वर्षी ड्रॅगन इतकं मोठं आलेलं होतं ना, मी तर पहिल्यांदाच बघितलं. ह्याच्यापेक्षा कमी ड्रॅगन असतो, कमी हाईटचा किंवा कमी अंतरवाला. तर ह्या वर्षी बरंच असं मोठं होतं. बघूनच खूप भीती वाटत होती. किती पोरींना मी बोलले, नाहीतर नाही, एकही असा पाळणा सोडलेला नाहीये, की ह्या सगळ्या बसलेल्या नाहीयेत त्या पाळण्यामध्ये. पोरी बसले ते तर खरं, पण माझ्या पोटात इतकं गोळा येत होता ना, पैसे द्यायचं आणि आपलं जीव मुठीत घेऊन बसायचं. कुठल्या देवाने सांगितलं देव जाणो आणि कोणी शोध लावला हे तर पण मला काय कळेना. पण इतकी तुफान गर्दी होती ना ह्या पाळण्यामध्ये बसायला. जितकी गर्दी नव्हती ना खरेदी करण्यासाठी, तितकी गर्दी ना. जोपर्यंत पोरांना बघा सगळ्या पाळण्यामध्ये जसं काही काय ते ब्रेक डान्सपासून ते ते छोट्या मोठ्या पाळण्यापर्यंत बसत नाही, तोपर्यंत त्यांची यात्रा त्यांना पूर्ण झालेली वाटत नाही. मी तर सरळ एका ठिकाणी ना कोपऱ्यात जागा पकडलेली, त्या गर्दीसुद्धा सरळ साडी घाण होते किंवा नाही मी हे सुद्धा बघितले नाही. अक्षरशः मांडी घालून निवांत बसले होते. काय करतेत करू दे म्हटलं हे सगळे. तर हे इतकं डेंजर आहे ना ब्रेक डान्स, तरी पण बाई यांचं धाडसच म्हणायला पाहिजे. तर अगदी व्यवस्थित बसले. आणि दुसरी गोष्ट सईपरी म्हणतात की आई खूप लवकर संपलं, तर यांना दाद द्यायला पाहिजे. पण शेवटी बालपण पण जगता यायला पाहिजे. जेव्हा त्यांच्या अंगावरती भरपूर जबाबदारी पडलेली असेल ना, त्यावेळेस हे क्षण त्यांना आठवण राहते. आणि मला हे एक मनाला समाधान वाटते. यूट्यूब हे एक आता सध्या असं माध्यम आहे की चॅनलच्या निमित्तानं का होईना, जे लहानपणी मुलांनी ना हे क्षण अनुभवलेले आहेत, कधी ना कधी त्यांना वेळ मिळाल्यावर का होईना ते बघतील आणि त्यांना सुखदायक ना एक आनंद मिळेल, असं मला तरी वाटते.
तर बघू शकता कसलं डेंजरस आहे हे बघूनच मला हे सगळं ना नकोसं आणि कसं तरी होतंय. आणि बरेच ताई काल कमेंट काही चांगल्या केल्या का वाईट केल्या काही हरकत नाही. आणि प्रत्येकाची ना वेगवेगळे नियम असतात, जसं की नवऱ्याच्या पाया पडणे किंवा नाही. तर आपण काय त्यांच्या हाताखालचं गुलाम आहोत का? पण तसं नाही, पण आपलं एक त्यांच्याबद्दलचं एक प्रेम आणि एक प्रकारचा आदर असतो त्यामुळं. आणि मला आवडतं आणि त्यामुळे मला काहीसुद्धा वाटलं नाही किंवा राग पण कुठल्या कमेंटचा आलेला नाही. ज्याची त्याची ना वेगवेगळी ना मतं आदर असतात आणि आपल्या माणसांना आपण आदर नाही दिलं तर मग कोण देणार. तर असा आजचा ब्लॉग अगदी गर्दीचा असा होता. परत मुलांना खाऊ घालायचं तर काय म्हटलं दाबेलीच खाऊया, कारण दुपारी पण जेवण खूप झालं होतं ना कार्यक्रमामध्ये. आणि ते जेवण पण खूप छान होतं आणि इतकी भूक लागली नव्हती, पण सगळेच होते आणि ह्यांचा वाढदिवस पण होता. तर दाबेली आणि ज्यूस, अननसाचा ज्यूस असं ना आम्ही आज खाल्लो. बाकीचं असं काही सुद्धा नाही. तर असाच आमचा ब्लॉग होता. मी तर आज सुद्धा अर्धवटच यात्रा सोडून परत घरी निघाली होती 10 वाजताच. माझे जाऊबाई वगैरे 11 11:30 वाजता आले असते. आणि ज्याची त्याची लाईफ त्यांनी एन्जॉय करावी, कारण की मला थोडं त्रास आणि थकवा येत होता आणि मुलींचं पण सगळं झालं होतं, त्यामुळे मी लगेच घरी